नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेचे सदस्य श्रीपाद छिंदम यांनी काही नगरसेवकांविरोधात मारहाण, धक्काबुक्की व जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता सभा सुरू झाली. सभेदरम्यान छिंदम यांनी आयुक्तांकडे बजेट संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यानंतर काही नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार नगरसेवक मयूर बांगरे यांनी छिंदम यांना बोलण्याचा व सभागृहात बसण्याचा अधिकार नसल्याचं सांगत घोषणाबाजी केली. त्यानंतर गणेश भोसले, संपत बारसकर, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, अमोल येवले आणि विकी जगताप यांनीही त्यांना विरोध केला. छिंदम यांच्या म्हणण्यानुसार काही नगरसेवकांनी त्यांच्या टेबलवरील माईक तोडून महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केलं, तर काहींनी कागदपत्रे फाडली. तसेच त्यांना धक्काबुक्की करून सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणात छिंदम यांनी संबंधित नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच ही घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोप देखील छिंदम यांनी केला आहे. भविष्यात आपल्या जीवितास काही धोका झाल्यास संबंधित सर्वांवर जबाबदारी राहील, असं तक्रारीत त्यांनी नमूद केलं. काल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जो काही प्रकार, अनुचित प्रकार जो घडलेला आहे, तो सर्व प्रकार सविस्तर सन्माननीय या जिल्ह्याचे सर्व झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना लेखी तक्रार देखील दाखल केलेला आहे. आणि त्या तक्रारीमध्ये ज्या काही माझ्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहेत. आणि झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करून 2 ते 3 दिवसामध्ये कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन SP साहेबांनी दिलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही सभा होतील, सर्व सभेसाठी सुद्धा मी हजर राहणार आहे. आणि त्या सभेसाठी सुद्धा मी सन्माननीय SP साहेबांना अंगरक्षक ची मागणी देखील केलेली आहे. आणि त्या बाबतीत सर्व गोष्टींची चौकशी करून योग्य तो निर्णय SP साहेब घेतील. हे बघा, लोकशाही पद्धतीने मला निवडून दिलेला आहे. अंगरक्षक मिळाला नाही मिळाला तरी देखील मी या सभागृहात जाणारच आहे. सभागृहामध्ये जाण्याचा मला हक्क आहे. मला लोकशाही पद्धतीने मी निवडून आलेलो आहे आणि कोणी मला सभेतून बाहेर काढण्याचा अधिकार या नगरसेवकांना नाही. हे जे कोणी काल त्यांच्या आकाला गोड वाटावं, आकाची शाबासकी मिळावी म्हणून जे कोणी तिथं जो तांडव केलेला आहे, त्यामध्ये गणेश भोसले असतील किंवा संपत बारसकर असतील किंवा ते काही बनसोडे आणि ते 2-3 पोटाचे 2-3 नगरसेवक पण आहेत, त्याच्यामध्ये ते पण आहेत. तर असे जे काही धडपड त्यांनी काल केलेली आहे, तर ते धडपड जी केली ती केवळ आपल्या आकाची शाबासकी मिळवण्याकामी त्यांनी केलेली आहे, बस ते. आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, हे वारंवार सांगितलेलं आहे. या देशात संविधानाने सगळे प्रकार चालतात. कोणते अनुचित प्रकार घडले तर प्रशासन आहेच, पोलीस प्रशासन आहे आणि प्रशासनावर मला संपूर्ण खात्री आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.